चा रस नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। जय पवारांच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते ठरवतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादा बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात असतीलच, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास। दादांनी निवडणूक लढवावी अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा, सुनील तटकरेंचं वक्तव्य। पक्ष आणि पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड चर्चा करेल, यानंतर बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल। जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। अजित पवार निवडणूक लढणार नाहीत हे परीक्षण काढणं चुकीचं, अजितदादा योग्य तो निर्णय घेतील। जय पवारांच्या उमेदवारीवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। अजितदादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड, त्यांच्यासोबत अजून कोण याबाबत माहिती नाही। जय पवारांच्या उमेदवारीवरून जयंत पाटलांचा टोला। अजित पवारांनीच बारामतीतून लढावं, नाहीतर बारामतीचा बिहार होईल, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची भावना। अजित पवारांसोबतच असल्याचा नवाब मलिकांकडून जाहीर। नवाब मलिकांच्या एक्स प्रोफाईलवर घड्याळ चिन्ह, मागील 6 महिन्यांपासून मलिक प्रोफाईलवर घड्याळ चिन्ह वापरत नव्हते। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, सलग 11व्यांदा मोदींकडून देशाला संबोधन। सिव्हिल कोडच्या गंभीर विषयावर देशभरात चर्चा व्हावी, देशात एकच सेक्युलर सिव्हिल कोड असावा, पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावरून अपेक्षा। देशाच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शन हवं, वन नेशन वन इलेक्शनसाठी पुढे या, पंतप्रधानांचं आवाहन। लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची उपस्थिती। राहुल गांधी शेवटच्या रांगेत बसल्यामुळे चर्चांना उधाण। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झेंडावंदन, राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झेंडावंदन, कार्यक्रमाला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांची उपस्थिती। पुण्यात राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची उपस्थिती। लातूरमध्ये जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांचा घेराव, निवेदन दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका स्पष्ट न केल्यानं मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होणार, मुख्यमंत्री मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, सूत्रांची माहिती। चुकीच्या फाईलवर आम्ही सह्या करणार नाही, आमचं सरकार स्वच्छ आणि पारदर्शक, शिवसेना नेते भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारनं महिला, शेतकरी आणि तरुणांचा विश्वास जिंकला, त्यामुळे विरोधकांना मुद्देच नसल्यानं ते अजित पवारांवर बोलतात, मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवणार, काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांची माहिती। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे हेच उमेदवार, महायुतीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंची मोठी घोषणा, तर महायुतीचे तिकीट मिळालं तर स्वीकार करू, आवाडेंची प्रतिक्रिया। राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटींवर, राजकोषीय तूट 5%, स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% अधिक राजकोषीय तूट गेल्यानं वित्त विभागाकडून सरकारला सावधानतेचा इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 32 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा। 1,500 रुपये देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला, सुप्रिया सुळेंची लाडकी बहीण योजनेवरून टीका। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका, तर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही प्रणिती शिंदेंचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल। मुंबईत तिरंगा रॅलीत झळकले टिपू सुलतानाचे बॅनर, पोलिसांकडून बॅनर काढण्याच्या सूचना, पोलिसांनी सांगूनही रॅलीतून पोस्टर काढण्यास नकार। मुंब्रा भागात टिपू सुलतानाचे बॅनर झळकवणाऱ्यांना लवकरच टिपूकडे पाठवू, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीला खास तिरंगी सजावट, तिरंगी पताका, फुलांची आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, मानवी तिरंग्याचं दर्शन
3000 मुला-मुलींचा सहभाग. नाशिकमधील नांदगाव नगर परिषद कार्यालयाची इमारत आकर्षक रोषणाईनं सजली. नगर परिषद कार्यालयावरील तिरंगी विद्युत रोषणाईनं वेधलं लक्ष. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं गिरणा धरण तिरंगी रोषणाईनं उजळलं. गिरणा धरणाच्या 14 दरवाजांना तिरंगी विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकराच्या पिंडीला तिरंगी फुलांची सजावट. श्रावण महिन्यात पिंडीचं अनोखं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.